नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विवेक पवार. आपण पाश्चात्य राजकीय विचारवंतांची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण अगोदर प्लॅटो, ॲरिस्टॉटल आणि मेकॅव्हेली हे तिन्ही थिंकर्स कव्हर केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओज बघायचे आहेत. आजचा जो थिंकर आहे तो आहे थॉमस हॉब्स. हे चॅनल UGC नेट, UGC सेट, MA पॉलिटिकल सायन्स, UPSC ऑप्शनल, JNU एंट्रन्स अशा विविध परीक्षा ज्यांमध्ये पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस यूज केला जातो त्यासाठी उपयोग करता येईल. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. आपला आजचा जो थिंकर आहे तो आहे थॉमस हॉब्स. थॉमस हॉब्सचा जो कालखंड आहे तो 1588 ते 1679 असा आहे. त्याचं मोस्ट फेमस बुक, जे फेमस पुस्तक आहे त्याचं नाव आहे लेवियाथन. लेवियाथन म्हणजे सी मॉन्स्टर, समुद्र राक्षस. आणि ह्या पुस्तकामध्ये हॉब्सनी राज्याला लेवियाथन असं म्हटलं किंवा राज्याला सी मॉन्स्टर असं म्हटलंय. हा बेस्ट राजकीय तत्त्वज्ञानी नसून किंवा एक बेस्ट ऑथर आहे, इंग्लिश रेसनी प्रोड्यूस केला असं त्याला म्हटलं आहे. कार्ल मार्क्स त्याला फादर ऑफ ऑल ऑफ अस, सगळ्यांचा जनक असं कार्ल मार्क्सने त्याला उपाधी दिली आहे. आता आपण हॉब्सच्या लेवियाथनमध्ये काय आहे ते बघूयात. द वर्क कन्सर्न्स द स्ट्रक्चर ऑफ सोसायटी, म्हणजे समाजाची जी रचना आहे त्याच्याबद्दल लेवियाथन अभ्यास करतं. आणि जी लेजिटिमेट गव्हर्नमेंट आहे, शासन कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे याच्याबद्दलही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. रिगार्डेड ॲज वन ऑफ द अर्लिएस्ट अँड मोस्ट इन्फ्लुएन्शियल एक्झाम्पल ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी, सामाजिक कराराचा जो सिद्धांत आहे त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं सगळ्यात इन्फ्लुएन्शियल किंवा सगळ्यात चांगलं पुस्तक लेवियाथनला म्हटलं आहे. मकॅव्हेलीचं जे प्रिन्स आपण बघितलं ते पण एक स्टेट क्राफ्टवरती लिहिलेलं पुस्तक आहे, पण कम्पेअरिंग टू दॅट लेवियाथन हेच त्याच्यापेक्षाही चांगलं किंवा उत्कृष्ट पुस्तक असं लेवियाथनला म्हटलं जातं. लेवियाथन जे आहे ते इंग्लिश सिव्हिल वॉर म्हणजे इंग्लिश यादवी युद्ध जे 1642 ते 1651च्या काळात सुरू होतं त्या काळात लिहिलं गेलं आहे. लेवियाथन अर्ग्यूज फॉर सोशल कॉन्ट्रॅक्ट, लेवियाथन हे सामाजिक कराराबद्दल, सामाजिक कराराचा सिद्धांत जो आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये अब्सोल्यूट सॉव्हरेन, अमर्याद सार्वभौमतेचा त्याच्यात समर्थन केलेलं आपल्याला दिसतो. हॉब्स रोट द सिव्हिल वॉर अँड द ब्रूट सिच्युएशन ऑफ अ स्टेट ऑफ नेचर. इथे हॉब्स आपल्याला म्हणतो की जे स्टेट ऑफ नेचर आहे, निसर्गाची अवस्था जी आहे, नैसर्गिक अवस्था, ती जर आपल्याला अवॉइड करायची असेल तर एक अनडिवायडेड स्ट्रॉंग गव्हर्नमेंट स्थापन करूनच आपल्याला ते करता येईल. हॉब्सचे काही दुसरेही महत्त्वाचे वर्क्स आहेत किंवा पुस्तक आहेत जे त्यांनी लिहिलेत. त्यात पहिलं आहे दी कॉर्प. इन दिस वर्क हॉब्स हॅज ॲनालाइज द डिटेल स्टडी ऑफ ह्युमन नेचर. याच्यामध्ये त्यांनी डिटेल अभ्यास केला आहे मानवी स्वभावाचा. तो म्हणतो माणूस हा फेअरफुल आहे, भित्र आहे. सो ही स्टडीड द फेअर ऑफ मॅन इन डिटेल. मग त्या भीतीचा अभ्यास त्यांनी डिटेलमध्ये केला, विथ इट रिझन्स, त्याचे कारणं काय असतात त्या भीतीचे, याच्याबद्दल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास डी कॉर्प या पुस्तकामध्ये हॉब्सनी केला आहे. त्याच्यानंतरचं इम्पॉर्टंट वर्क आहे दी साईव्ह. इन दिस वर्क हॉब्स हॅज गिवन द थॉट्स ऑफ ॲब्सोल्यूट सॉव्हरेन, अमर्याद सार्वभौम राज्य. दिस लॅटिन वर्ड ऑफ हॉब्स इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द इम्पॉर्टंट वर्क्स ऑफ हॉब्स. हे एक महत्त्वाचं वर्क आहे हॉब्सचं, ज्यामध्ये त्यांनी अमर्याद सार्वभौमतेचं समर्थन केलं आहे. तिसरं पुस्तक जे आहे ते आहे एलिमेंट्स ऑफ वॉर. एलिमेंट्स ऑफ वॉरमध्ये हॉब्सनी राजकीय विचारांचा अभ्यास केलेला आहे. चौथं पुस्तक जे आहे ते आहे डायलॉग्स ऑन सिव्हिल वॉर्स. यामध्ये हॉब्सनी इंग्लिश सिव्हिल वॉर जो आहे, इंग्लिश यादवी युद्ध आहे, याचा अभ्यास केला आहे डिटेलमध्ये. तर हे काही महत्त्वाचे वर्क्स आहेत हॉब्सचे जे आपल्याला परीक्षेसाठी नोट डाऊन करायचे आहेत. हॉब्स ॲज अ थिंकर आपण अभ्यास जर केला तर मॅकपर्सन जो आहे तो हॉब्सला काय म्हणतो, मिडल क्लासचा स्कॉलर म्हणतो, म्हणजे स्कॉलर ऑफ बोर्जॉ क्लास. हॉब्सला मटेरियलिस्टिक पण म्हटलं आहे. हॉब्स शुद्ध भौतिकवादाचा समर्थक होता, त्यामुळे हॉब्सला मटेरियलिस्टिक पण म्हटलं आहे. ऑल्सो नोन ॲज ग्रेटेस्ट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअलिस्ट. इंडिव्हिज्युअलिस्ट म्हणजे एकाकी किंवा स्वतःचा विचार करणारा. ग्रेटेस्ट ऑफ ऑल ॲब्सोल्युटिस्ट. हॉब्स बिलॉंग टू सोशल कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिशन, जे सामाजिक कराराचा सिद्धांत किंवा ट्रेडिशन आहे त्याला बिलॉंग करतो हॉब्स. अजून दुसरे दोन थिंकर्स आहेत जे या ट्रेडिशनशी बिलॉंग करतात, ते आहेत लॉक आणि रुसो. ते आपण नंतर डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत नेक्स्ट लेक्चर्समध्ये. हॉब्स वॉज फर्स्ट थिंकर हू हॅज गिवन थेरी ऑफ राईट टू लाईफ. जगण्याच्या अधिकाराबद्दल लिखाण करणारा हॉब्स हा पहिलाच थिंकर आहे. फर्स्ट थिंकर टू गिव्ह कम्प्लीट थेरी ऑफ सॉव्हरेनिटी. सार्वभौमत्वाचा कम्प्लीट थेरी डिटेलमध्ये देणारा पहिला थिंकर पण हॉब्सच आहे.
मेकॅवेली इज ट्रीटेड ॲज गॅलिलिओ ऑफ पॉलिटिकल सायन्स. जर मेकॅवेलीला आपण गॅलिलिओ जर म्हणतो पॉलिटिकल सायन्सचं, तर होब्स कॅन बी ट्रीटेड ॲज न्यूटन. हॉब्सला आपल्याला न्यूटन म्हणावं लागेल. हॉब्स वॉज फर्स्ट पर्सन टू ट्राय टू अप्लाय सायंटिफिक मेथड इन पॉलिटिकल सायन्स. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग राज्यशास्त्रामध्ये करणारा पहिला पर्सन कोण आहे, तर हॉब्स आहे. काही थेरीज आहेत ज्या आपल्याला राज्याच्या स्त्रोतबद्दल, राज्याच्या उगम स्त्रोतांबद्दल सांगतात. तर पहिलं व्ह्यू जो आहे तो आहे मेकॅनिस्टिक व्ह्यू ऑफ स्टेट. इथे राज्य जे आहे त्याला कन्सिडर्ड ॲज क्रिएशन ऑफ मॅन, हे मानवनिर्मित पकडलं जातं. विच मीन्स स्टेट इज मशीन. स्टेट हे एक मशीन आहे, राज्य जे मशीन आहे क्रिएटेड बाय मॅन टू सर्व्ह हिम. माणसाला सेवा करण्यासाठी माणसानेच तयार केलेलं राज्य हे एक मशीन आहे, अशा या व्ह्यूच्यानुसार मानलं जातं. विच ऑल्सो मीन्स मॅन इज प्रायर टू स्टेट. याचाच अर्थ असा होतो की राज्य जे आहे त्याच्या अगोदर माणूस होता, माणसाच्या अगोदर राज्य नव्हतं. नंतरचा व्ह्यू जो आहे तो आहे ऑर्गॅनिक व्ह्यू. हा प्राचीन व्ह्यू आहे. याच्यानुसार राज्य हे आहे जे नैसर्गिक आहे आणि माणसाच्या अगोदर आलं आहे. त्याच्यानंतर तिसरा व्ह्यू जो आहे तो डिवाइन थेअरी ऑफ स्टेट. म्हणजे ओरिजिन जे आहे किंवा मिडिवल टाईम, मध्यकालीन काळात राज्य जे आहे ते देवानी बनवलेलं आहे असा भास होता किंवा असं लोक विचार करायचे. मग किंग जो आहे त्याला कन्सिडर्ड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड, त्याला देवाचं प्रतिनिधी असं म्हटलं जायचं. हेन्स हॅज ऑब्सोल्यूट पॉवर, मग त्याला अमर्याद सत्ता दिली जायची. अशा प्रकारचा जो व्ह्यू आहे त्याला आपण थेअरी ऑफ डिवाइन ओरिजिन ऑफ स्टेट असं म्हणतो. मॉडर्न सोसायटीज ज्या आहेत, आजच्या आधुनिक समाज किंवा आधुनिक राज्य जो आहे त्याच्यामध्ये आपण संविधानाला कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट असं म्हणतो. जो कॉन्ट्रॅक्ट सामाजिक करार जो आहे ज्याचं होब्सने वर्णन केलेलं आहे ते आधुनिक काळामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधानाचं उदाहरण घेऊ शकतो. सोशल कॉन्ट्रॅक्ट स्कॉलर्स हॅव शोन दॅट स्टेट इज प्रोडक्ट ऑफ विल ऑफ मॅन. सामाजिक करारांचे समर्थन करणारे जे थिंकर्स आहेत ते म्हणतात स्टेट जे आहे, राज्य जे आहे ते कसं तयार झालं आहे, तर ते माणसाच्या इच्छेतून तयार झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टला ते एक ॲग्रीमेंट असं म्हणतात. मग ॲग्रीमेंटचे आउटकम्स काय काय असतील किंवा ॲग्रीमेंटमधनं काय मिळणार आहे आपल्याला, तर काही अधिकार मिळणार आहेत. आणि फक्त अधिकारच मिळणार नाही तर अधिकारांसोबत उत्तरदायित्व येणार आहेत. तर हे एकंदरीत आपण थेरीज ऑफ ओरिजिन ऑफ स्टेट बघितल्या. आता आपण हॉब्सचं लाईफबद्दलचे बघू, स्टेट ऑफ नेचरबद्दल. स्टेट नैसर्गिक अवस्था जी आहे त्याबद्दल हॉब्सनी काय म्हटलं आहे. हाऊ अवर लाईफ विल बी इफ वी आर लेफ्ट टू लिव्ह अकॉर्डिंग टू अवर नेचर विदाउट एक्सटर्नल अथॉरिटी लाईक स्टेट. जर राज्यच नसलं आणि आपण नैसर्गिक अवस्थेत असलो, आपल्यावरती कुठल्या प्रकारची सत्ता नसली, तर आपलं आयुष्य कसं असेल. देर विल बी सम प्रॉब्लेम इन स्टेट ऑफ नेचर. तिथे काही अडचणी असतील आणि मग माणूस त्या अडचणींना सामोरे जात असताना कॉन्ट्रॅक्ट करेल त्या अडचणी सोडवण्यासाठी. काही प्रश्न आहेत ज्याच्या आपल्याला उत्तरं हॉब्समध्ये मिळतात. मग व्हॉट इज नॅचरल स्टेट ऑफ मॅन बिफोर फॉर्मिंग अ गव्हर्नमेंट. म्हणजे राज्य किंवा सरकार बनवण्याच्या आधी काय नॅचरल स्टेट होती, तर निसर्ग अवस्था होती. आर गव्हर्नमेंट्स इन्स्टिट्यूटेड थ्रू डिवाइन राईट ऑर थ्रू अ सोशल मग सरकार जे आहे किंवा राज्य जे आहेत ते देवानी बनवले आहेत की कराराने तयार झाले आहेत, तर हॉब्स म्हणतो सोशल कॉन्ट्रॅक्टनी, सामाजिक कराराने तयार झाले आहेत. व्हाय डू वी हॅव गव्हर्नमेंट्स. आपण का बरं सरकार बनवली किंवा राज्य बनवलं. टू प्रोटेक्ट अस फ्रॉम अवर सेल्फ. आपण स्वतःला आपल्याच लोकांपासून वाचवण्यासाठी राज्य निर्मिती केली आहे. हे कसं, तर आपण पुढे आपल्याला दिसेल की हॉब्स ते प्रूव्ह करतो. वेअर डज सॉव्हरेनिटी रिसाईड. सार्वभौमत्व जे आहे ते कुठे रिसाईड करतं, तर राज्यामध्ये, मोनार्कमध्ये. डू पीपल हॅव राईट टू ओव्हरथ्रो द गव्हर्नमेंट इन एक्स्ट्रीम केसेस. एखादी जर एक्स्ट्रीम परिस्थिती आली तर लोकांना अधिकार आहे का राज्याला ओव्हरथ्रो करून परत स्टेट ऑफ नेचरमध्ये, निसर्ग अवस्थेत आता परत गेल्या जाऊ शकतं का, तर होब्स म्हणतो नो वे, बिलकुल नाही. तर हे काही प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर आपल्याला हॉब्स देतो. हॉब्सच्या विचारांवरती झालेले आपण इन्फ्लुएन्सेस बघूया. तर गॅलिलिओ काय म्हणतो. गॅलिलिओ नावाचा थिंकर आहे सायंटिफिक, तुम्ही कदाचित ऐकलं असेल. तो म्हणतो युनिवर्स इज मेड अप ऑफ मॅटर. जे युनिवर्स आहे पूर्ण ते मॅटरपासून बनलं आहे आणि मॅटर्स जे आहेत ते छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनले आहेत, जे नेहमी स्टेट ऑफ मोशनमध्ये असतात, जे नेहमी हलत असतात ते पार्टिकल्स. आणि दुसरा जो थिंकर आहे ज्याचा इन्फ्लुएन्स आपल्याला हॉब्सच्या विचारांवरती दिसतं तो आहे डिस्कार्टस. तो म्हणतो इथे पॉसिबिलिटी आहे, सोशल सायन्समध्ये तुम्ही वैज्ञानिक पद्धती उपयुक्त करू शकता, असं त्यांनी एक पॉसिबिलिटी व्यक्त केली आहे डिस्कार्टसने. याचा पण इन्फ्लुएन्स आपल्याला होब्सच्या विचारांवरती दिसतो. मग या सगळ्या गोष्टींच्या इन्फ्लुएन्समध्ये होब्स एक स्वतःची थिअरी लिहितो. मग होब्स म्हणतो टू अंडरस्टँड कॉम्प्लेक्स पॉलिटिकल फिनॉमिना. जे पॉलिटिकल फिनॉमिना आहे, राजकीय घडामोडी आहेत, त्या समजून घेण्यासाठी आपल्याला पहिले मानवी स्वभावाला समजून घ्यावं लागेल.
आणि मानवी स्वभावाला समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला मानवी बुद्धीचा किंवा मानवी ब्रेनचा जो आपल्याला अभ्यास करावा लागेल. लाईक एव्हरीथिंग इन युनिवर्स, माइंड इज ऑल्सो मेड अप ऑफ पार्टिकल्स. ज्या प्रकारे जगामध्ये सगळ्या गोष्टी पार्टिकल्सपासून बनल्या आहेत, त्याच प्रकारे आपला मेंदू किंवा आपलं माइंड जे आहे ते पण पार्टिकल्सपासून बनलेलं आहे. आणि ते पार्टिकल्स जे असतात ते नेहमी स्टेट ऑफ मोशनमध्ये किंवा हलत असतात सारखे जोपर्यंत आपण जिवंत असतो. ऑल ह्युमन ॲक्शन्स आयदर पर्सन डज समथिंग ऑर अवॉइड. कुठल्याही गोष्टी माणूस जर करत असेल तर तो एखादी गोष्ट करत असतो किंवा एखादी गोष्ट टाळत असतो, पण त्याच्या ॲक्शन्स जे असतात त्या दोन गोष्टीशीच रिलेटेड असतात. ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर गायडेड बाय 2 बेसिक इमोशन्स. 2 बेसिक इमोशन्स आपल्याला माणसाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बघायला मिळतात. एक तर त्याचं इन्क्लिनेशन असतं एखाद्या गोष्टीकडे, त्याची प्रवृत्ती असते एखादी गोष्ट करायची. नाहीतर मग अवर्शन असतं, जे म्हणजे तिटकारा करतो किंवा तीव्र नावड असते एखाद्या गोष्टीची. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट एक तर आवडत असते नाहीतर नावडत असते. या दोन्हीपैकीच त्या गोष्टी मग त्या जे मेंदूमध्ये जे आपल्या मुवमेंट्स होत असतात पार्टिकल्सच्या, त्या ह्या 2 गोष्टीमुळे अट्रॅक्ट होतात किंवा डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर ते पार्टिकल्स तिकडे अट्रॅक्ट होतात आणि ती गोष्ट आवडत नसेल तर तिकडनं डिस्ट्रॅक्ट होताना आपल्याला दिसतात. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला उत्तेजना किंवा प्रेरणा देणारी असेल तर आपल्याला ते पार्टिकल्स जे असतात मेंदूमध्ये ते प्रतिसाद देताना दिसतात. अशा प्रकारे एक मानवी स्वभावाचं किंवा ह्युमन माइंडचं एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन हॉब्सने दिलं आहे. मग ह्या सगळ्या सायंटिफिक एक्सप्लेनेशनमधनं हॉब्स आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतो, तर हॉब्स म्हणतो माणसाचा मूळ स्वभाव जो आहे तो उपयुक्ततावादी आहे. आणि माणूस हा उपयुक्ततावादी असल्यामुळे तो स्वतःचा विचार करणारा आहे किंवा एकाकी आहे. नेचर हॅज नॉट मेड मॅन इन सच अ वे दॅट मॅन कॅन अंडरस्टँड द प्लेजर अँड पेन ऑफ अदर्स. हॉब्स म्हणतो की निसर्गाने माणसाला असं बनवलंच नाही आहे की तो दुसऱ्याचे दुःख किंवा सुख अनुभवू शकेल. हॉब्स वॉज फर्स्ट पर्सन टू सजेस्ट दॅट ऑल मेन आर सेम. हॉब्स हा पहिला थिंकर आहे जो आपल्याला सांगतो की सगळे माणसं जे आहेत ते समान आहेत. याच्या अगोदरचे जे तिन्ही थिंकर्स आपण बघितले, प्लॅटोनी पण माणसाचं डिव्हिजन केलं आहे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, ॲरिस्टॉटलनी केलं आहे, मेकॅवेलीनी पण ते डिव्हिजन ठेवलेलं आहे. पण हॉब्समध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कळतं की माणसं हे आहे सगळे समान आहेत, इक्वॅलिटी आपल्याला दिसते. नो वन इज इन्फेरियर ऑर सुपेरियर. कोणीही उच्च किंवा छोटा नाही आहे. नो वन इज सॉक्रेटिस. कोणीही सॉक्रेटिस नाही आहे किंवा कोणी कॉमन मॅन किंवा स्लेव मास्टर ह्या कुठल्याही पद्धती अशा प्रकारच्या नाही आहेत. ऑल मेन आर सेम. सोशल कॉन्ट्रॅक्ट्स, हॉब्सचा सामाजिक करार. मग इथे हॉब्स काय म्हणतो, लाईफ ऑफ मॅन इज कंटिन्युअस सर्च ऑफ पॉवर. माणसाचं आयुष्य जे आहे ते कंटिन्युअस सर्च आहे. काय शोधत असतो, सत्ता कशी मिळवता येईल. आफ्टर पॉवर विच सीजेस ओनली आफ्टर हिज डेथ. म्हणजे माणसाची जी अमर्याद सत्ता मिळवण्याची जी इच्छा असते किंवा लोभ असतो हा त्याच्या मृत्यूसोबतच संपतो. तोपर्यंत त्याला अमर्याद सत्ता पाहिजेच असते, असं होप्सचा विचार आहे. ऑल ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर शेप्ड बाय मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इन ब्रेन. जसा माणसाचा मेंदू आपण बघितला पार्टिकल्सपासून बनलेला आहे आणि ते मोशन्समध्ये असतात, तर माणसाच्या जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या या पार्टिकल्सच्या मुवमेंटमुळे शेप होत असतात, असं होप्स म्हणतो. मॅन इज नॉट इन पोझिशन टू कम्प्रिहेंड द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इन ब्रेन ऑफ अदर पर्सन. दुसऱ्या माणसाच्या मेंदूमध्ये होणारे जे मुवमेंट्स असतात त्या पार्टिकल्सच्या किंवा त्याचे मुवमेंट जे आहेत त्याच्या ब्रेनवरती आपलं नियंत्रण नसतं. म्हणून माणूस जो आहे तो एकाकी आहे, एकट्याचा विचार करणारा आहे. तो दुसऱ्याच्या प्लेजर आणि पेन नाही ओळखू शकत. मॅन इज युटिलिटेरियन, उपयुक्ततावादी आहे. ही विल सीक दोज थिंग्स विच गिव्ह हिम प्लेजर. त्याला ज्या गोष्टीमधनं सुख मिळतं त्याच गोष्टी माणूस करत असतो. दुःख मिळणाऱ्या गोष्टींमधनं ते पार्टिकल्स डिस्ट्रॅक्ट होत असतात, ते त्याला प्रोत्साहित होत नाहीत. त्याच्यामुळे माणूस हा उपयुक्ततावादी आहे आणि तो त्याच गोष्टी करतो ज्या गोष्टींमधनं त्याला प्लेजर मिळत असतं. हॉब्स ब्रिंग द डिलेमा ऑफ लिमिटेड रिसोर्सेस आणि अनलिमिटेड वॉन्ट्स. म्हणजे जे रिसोर्सेस आहेत, साधन संपत्ती आहे आपल्याकडे नैसर्गिक, ती लिमिटेड आहे आणि आपल्या गरजा कशा आहेत तर अनलिमिटेड आहेत. त्या संपतात का? आपण आजच्याही काळात बघतो की आपल्याकडे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती लिमिटेड आहे आणि आपल्या गरजा अनलिमिटेड वाढत चालल्या आहेत. टिल मॅन इज अलाइव्ह द ॲपिटेट ऑफ प्लेजर डज नॉट एंड. हॉब्स म्हणतो जोपर्यंत माणूस जिवंत आहे त्याच्यामध्ये जे सुख मिळवायची इच्छा आहे, प्लेजर मिळवायची इच्छा आहे, ती कधीही संपणार नाही. द मोमेंट ही सॅटिस्फाईज वन ॲपिटाईट सर्च स्टार्ट्स फॉर अदर.
एखादं सुख मिळवण्याची भूक माणसामधली लगेच मिटली की त्याच्यात लगेच दुसरं सुख मिळवण्याची इच्छा तयार होते. आपल्याला कुठलीही गोष्ट लगेच एखादी मिळाली की दुसरी आपण लगेच इच्छा तयार करतो आणि त्यासाठी आपली धावपळ सुरू होते. आता हे सगळं सुख मिळवण्याचा मार्ग कुठला आहे तर सत्ता मिळवली तर आपल्याला ते सुख मिळवता येईल. हेन्स देर विल बी कॉम्पिटिशन फॉर पॉवर. मग काय होईल, सत्तेसाठी स्पर्धा सुरू होईल. हेन्स लाईफ ऑफ मॅन इज कंटिन्युअस सर्च ऑफ पॉवर. माणसाचं जे आयुष्य आहे ते नेहमी सत्तेच्या मागे धावण्याचं असतं. विच एंड्स ओनली विथ इज डेथ. मग ते सत्तेमागची जी स्पर्धा आहे किंवा सत्तेसाठी जी स्पर्धा आहे ती माणसाच्या मृत्यूसोबतच संपते. इट इज बिकॉज युटिलिटेरियन नेचर ऑफ मॅन दॅट मॅन इज मटेरियलिस्टिक, पॉझेसिव्ह अँड इंडिव्हिज्युअलिस्टिक. माणसाच्या ह्या उपयुक्ततावादी स्वभावामुळेच माणूस एकाकी किंवा भौतिकवादी असा झालेला आहे. सिन्स वी डू नॉट अंडरस्टँड द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इन द माइंड ऑफ अदर पर्सन इज सोर्स ऑफ इनसिक्युरिटी अँड डिस्कम्फर्ट. आपल्याला दुसऱ्याच्या मेंदूमधले, हॉब्स म्हणतो की आपल्याला दुसऱ्या माणसाच्या मेंदूमधल्या पार्टिकल्सचं मोशन कळत नाही, त्याच्या भावना, त्याचे दुःख सुख आपण कळून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे दुसरा माणूस जो आहे तो आपल्याप्रती चांगलं विचार करतो की वाईट. त्याच्यामुळे माणसाच्या मनामध्ये नेहमी असुरक्षितता किंवा अस्वस्थता असते दुसऱ्या माणसाबद्दल. आता हॉब्सने आपल्याला स्टेट ऑफ नेचर म्हणजे निसर्ग अवस्था काय आहे त्याबद्दल थोडं एक्सप्लेनेशन दिलं आहे. स्टेट ऑफ नेचर विल बी द स्टेट ऑफ वॉर ऑफ ऑल अगेन्स्ट ऑल. स्टेट ऑफ नेचर जे आहे, निसर्ग अवस्था जी आहे ते युद्ध असेल सगळ्यांचं सगळ्यांसोबत. सिन्स मॅन वॉन्ट्स टू एन्जॉय फॉर एव्हर, मॅन वॉन्ट्स टू गेन पॉवर. जे आपल्याला प्लेजर मिळवायचं आहे ते नेहमीसाठी लागतं आपल्याला, त्याच्यामुळे तो नेहमी सत्ता मिळवायचा प्रयत्न करत राहणार. आणि व्हेन वन पर्सन ॲक्वायर्स पॉवर, एखादा माणूस जेव्हा सत्ता मिळवेल तेव्हा दुसरा माणूस जो आहे तो ऑटोमॅटिक पॉवरलेस होणार आणि मग तो सत्ता मिळवायचा प्रयत्न करेल. ऑटोमॅटिकली ही सत्तेसाठी जी स्पर्धा आहे ती सुरू होईल. पॉवर ऑफ वन विल बिकम कॉज ऑफ इनसिक्युरिटी फॉर अदर. म्हणजे एकाने सत्ता मिळवली की दुसरा ऑटोमॅटिक असुरक्षित होणार किंवा त्याला असुरक्षिततेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होणार. दिस विल क्रिएट अ सिच्युएशन ऑफ सिक्युरिटी डिलेमा. या सगळ्या गोष्टीमुळे सुरक्षिततेचा पेच प्रसंग तयार होईल. लाईफ ऑफ मॅन विल बी सॉलिटरी, नास्टी, पुअर, ब्रुटिश अँड स्टॉर्ट इन स्टेट ऑफ नेचर. हॉब्स म्हणतो निसर्गाच्या अवस्थेमध्ये माणसाची जी परिस्थिती आहे ती कशी होणार आहे, एकाकी, ओंगळ, दारिद्री किंवा क्रूर किंवा मूर्ख परिस्थिती किंवा असं अल्प दराची एकदम किंवा शॉर्ट पद्धतीची अशी परिस्थिती माणसाची निसर्ग अवस्थेमध्ये असणार आहे. दिस शोज द इन्फ्लुएन्स ऑफ हॉब्स ऑफ अनार्की विच इज प्रिव्हेलिंग इन इंग्लंड ड्युरिंग दॅट टाईम. जी अराजकता त्या काळात होती जेव्हा हॉब्सचा जन्म झाला होता त्या काळात इंग्लंडमध्ये आपण बघितलं यादवी युद्ध सुरू होतं आणि अराजकता पसरलेली होती. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्याला हॉब्सच्या विचारांवरती होताना दिसतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन काय आहे तर एक सामाजिक करार. टू अवॉइड पुअर लाईफ कंडिशन इन स्टेट ऑफ नेचर मॅन एंटर्स इन टू सोशल कॉन्ट्रॅक्ट. या सगळ्या निसर्ग अवस्थेमध्ये ज्या वाईट गोष्टी असतात किंवा पुअर लाईफ कंडिशन असतात माणसाच्या, त्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी माणूस सामाजिक करार करतो. मेन रिझन फॉर दिस सोशल कॉन्ट्रॅक्ट इज प्रिझर्वेशन ऑफ लाईफ. निसर्ग अवस्थेमध्ये कळीतो कानपिळी अशी परिस्थिती निर्माण होते आणि मग जो दुर्बळ असतो त्याच्यामध्ये असुरक्षितता तयार होते. आपण बघितलं ते स्टेट ऑफ नेचरमध्ये जी परिस्थिती आहे ते आपण अगोदर डिस्कस केली आहे. मग जे मुख्य कारण आहे सामाजिक कराराचं, ते सामाजिक कराराचं जे मुख्य कारण आहे, हा करार का बरं केला जातो तर प्रिझर्वेशन ऑफ लाईफसाठी, राईट टू लाईफ जे आहे माणसाचं त्यासाठी. लाईफ इज सोर्स ऑफ प्लेजर अँड डेथ इज एंड ऑफ प्लेजर. आपण बघितलं की जीवन जे आहे, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंतच तो सगळे सुख अनुभवू शकतो आणि सगळ्या सुखांचा अंत केव्हा आहे, जेव्हा तो मरण पावतो. हेन मॅन वॉन्ट्स टू अवॉइड डेथ अँड वॉन्ट्स टू सिक्युअर लाईफ. स्टेट ऑफ नेचर किंवा निसर्ग अवस्थेमध्ये माणसाच्या लाईफला सिक्युरिटी नसते, त्याच्यामुळे माणूस करार करतो आणि लाईफला सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतो. आय अँड फेअर वेअर बॉर्न टुगेदर हे होप्सचं एक फेमस स्टेटमेंट आहे. का बरं आपण बघू. द स्टेटमेंट इज इन्फ्लुएन्स्ड बाय इव्हेंट्स ऑफ हॉब्स लाईफ. हॉब्सच्या लाईफमधली एक घटना आहे, त्या घटनेचा इन्फ्लुएन्स होऊन हे हॉब्सने स्टेटमेंट दिलेलं आहे. हिज मदर गेव प्री मॅच्युअर बर्थ टू हॉब्स आउट ऑफ फेअर ऑफ स्पॅनिश आर्मडा. हॉब्सचा जेव्हा जन्म झाला तेव्हा इंग्लंडमध्ये आपण बघितलं की यादवी युद्ध सुरू होतं आणि स्पेन अटॅक करणार होता. त्याच काळामध्ये हॉब्सचा प्री मॅच्युअर बर्थ झाला. म्हणजे नॉर्मल माणसाचा आपण बघतो की 9 महिन्यामध्ये जन्म होतो, त्याचा अगोदर जन्म झाला. या सगळ्या गोष्टींच्या फेअरमुळे त्याच्या आईने त्याला प्री मॅच्युअर बर्थ दिला. ही सजेस्ट दॅट मॅन इज बॉर्न विथ फेअर. म्हणून तो काय म्हणतो की माणसाचा जन्म आहे तो
भीतीसोबतच माणूस जन्माला येतो. म्हणजे मानवी जीवनामध्ये माणूस आणि भीती हे दोघं एकत्र जन्माला येतात. ऑल्सो मॅन इज प्लेजर सिकिंग अँड मॅन इज फेअरफुल ऑफ लुझिंग द थिंग्स विच गिव्ह हिम प्लेजर. म्हणजे माणूस जो आहे त्याला फक्त सुख पाहिजे असतात आणि तो ते सुख गमावण्याची नेहमी भीती असते त्याच्यामध्ये. आपल्याकडे एखादी गोष्ट जर आपल्याला सुख देणारी असेल तर ती आपल्याला गमावण्याचं नेहमी भीती असते. आणि ती भीती मग माणसाला म्हणजे ह्या भीतीबद्दल हॉब्स चर्चा करतोय. द बिगेस्ट फेअर इज फेअर ऑफ डेथ. म्हणजे सगळ्यात मोठं फेअर आहे आपल्याला, सगळ्यात मोठी भीती आहे ती कोणती असते? मृत्यूची भीती असते. ऑर लॉस ऑफ लाईफ, आयुष्य गमावण्याची. बिकॉज लाईफ इज सोर्स ऑफ प्लेजर. कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंतच आपण हे सुख अनुभवू शकतो आणि माणसाला अमर्याद सुख पाहिजे असतं. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट हॉब्सने दिलं की आय अँड फेअर वेअर बॉर्न टुगेदर. इट इज फॉर द प्रोटेक्शन ऑफ लाईफ ऑर सेल्फ प्रिझर्वेशन दॅट मॅन एंटर्स इन टू कॉन्ट्रॅक्ट अँड क्रिएट स्टेट. मग हे स्वतःचं जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा मरणापासून नैसर्गिक स्थितीमध्ये आपण बघितलं की माणसाला केव्हाही डेथ येऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी माणूस कॉन्ट्रॅक्ट करार करतो आणि राज्य तयार करतो. द मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ स्टेट इज टू प्रोव्हाइड सिक्युरिटी ऑफ लाईफ. मग सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं होतं राज्य बनवण्यामध्ये किंवा हा सामाजिक करार करण्यामध्ये? तर सिक्युरिटी ऑफ लाईफ. माणसाला आयुष्याला सिक्युरिटी प्राप्त करून देणे, सुरक्षितता प्राप्त करून देणे. कोणाला? माणसाच्या जीवनाला. हेन्स स्टेट इज ऑल्सो अन इन्स्टिट्यूशन ऑफ युटिलिटी ऑफ मॅन. मग आता या सामाजिक कराराचे काही महत्त्वाचे फीचर्स आहेत, ते कुठलेत आपण बघू. इट इज कॉन्ट्रॅक्ट ऑफ ऑल विथ ऑल. हा कॉन्ट्रॅक्ट कोणामध्ये आहे? सगळ्यांचा आहे, सगळ्यांसोबत. सिन्स नो वन ट्रस्ट द अदर इट इज इम्पॉर्टंट दॅट ईच सिक्युअर्स द गॅरंटी फ्रॉम द अदर. म्हणजे आपण बघितलं की करार जर करायचा आहे सगळ्यांसोबत, पण नैसर्गिक अवस्थेमध्ये एक दुसऱ्यांवरती विश्वास आहे का, ट्रस्ट आहे का? नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक दुसऱ्याला गॅरंटी द्यायची आहे की ते करार मोडणार नाहीत. मग ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलेलं असणार आहे? ऑल पीपल विल ॲग्री दॅट दे विल ट्रान्सफर ऑल ऑफ देअर नॅचरल राईट्स टू द स्टेट. आपण बघितलं की नैसर्गिक अवस्थेमध्ये काय असतं की अनलिमिटेड अधिकार असतात सगळ्यांकडे, अमर्याद सत्ता असणार आहे. मग सगळे या करारामध्ये काय करतील तर त्या अमर्यादित सत्ता सगळ्या ट्रान्सफर करतील. कोणाला? राज्याकडे. आणि ऑन द कंडिशन दॅट एव्हरी अदर पर्सन डज सो. मग कसं असलं पाहिजे की आपले सगळ्यांनी अमर्यादित अधिकार आहेत ते सगळ्यांनी राज्याला द्यायचे आहेत. असं नाही की कुणी दिले कुणी नाही दिले, सगळ्यांनी मिळून एकत्र हे सगळे अधिकार राज्याला द्यायचे आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आउटकम काय होईल? कॉन्ट्रॅक्टमध्ये काय आउटकम होईल या कॉन्ट्रॅक्टचा? मग कॉन्ट्रॅक्ट विल रिझल्ट इन टू क्रिएशन ऑफ स्टेट. ह्या सामाजिक करारामुळे मग राज्य उदयास असेल. राज्य या करारामध्ये पार्टी नाही आहे. पार्टी म्हणजे या राज्यामध्ये करार हा लोकांसोबत केलेला आहे, राज्यासोबत नाही केलेला. राज्य हे गॅरंटर आहे कॉन्ट्रॅक्टचं, हे गॅरंटी देणार आहे. स्टेट इज अंडर नो ऑब्लिगेशन एक्सेप्ट वन. राज्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव याच्यामध्ये नसणार आहे. व्हाय मॅन विल चूज ऑब्सोल्यूट स्टेट. अमर्यादित सत्ता असणारं राज्य का बरं निवडेल माणूस? बिकॉज स्टेट विल प्रोव्हाइड सिक्युरिटी ऑफ लाईफ. आता राज्य हे प्रत्येक माणसाला, जो दुर्बळ असणार आहे किंवा शक्तिशाली असणार आहे, सगळ्यांना सिक्युरिटी ऑफ लाईफ प्रोव्हाइड करणार आहे, सुरक्षितता प्रोव्हाइड करणार आहे जीवनाची. इन स्टेट ऑफ नेचर मॅन हॅज ऑब्सोल्यूट लिबर्टी बट नो सिक्युरिटी. नैसर्गिक अवस्थेमध्ये माणसाला अमर्यादित स्वातंत्र्य होतं पण सुरक्षितता नव्हती. वेन स्टेट केम इन टू एक्झिस्टन्स मॅन हॅज लॉस्ट ऑल लिबर्टी बट गेन्ड सिक्युरिटी. मग जेव्हा राज्य उदयास आले तेव्हा माणसाने सगळे अमर्यादित जे त्याच्याकडे सत्ता होती किंवा स्वातंत्र्य होतं ते सगळं गमावलं आहे, पण त्याला अमर्यादित सुरक्षितता प्राप्त झाली आहे. नाऊ स्टेट हॅज ॲब्सोल्यूट पॉवर ओव्हर मॅन. मग आता अमर्यादित सत्ता कुणाकडे आहे? राज्याकडे आहे. अकॉर्डिंग टू हॉब्स बिटवीन लिबर्टी अँड सिक्युरिटी मॅन विल प्रिफर सिक्युरिटी. जर हॉब्सच्या नुसार जर माणसाला पर्याय दिला की त्याला अमर्यादित स्वातंत्र्य पाहिजे किंवा अमर्यादित सुरक्षितता पाहिजे तर माणूस अमर्यादित सुरक्षितता निवडेल. कारण आपण बघितलं की जीवन असलं तर त्याला ते अमर्यादित सुख अनुभवता येतील. त्यासाठी माणूस अमर्यादित जीवनाचा मार्ग जास्त अवलंबेल अमर्यादित सत्तेपेक्षा. व्हॉट इज ओनली लिमिटेशन ऑन द ऑथॉरिटी ऑफ स्टेट. राज्याला अमर्यादित अधिकार आपण दिले आहेत, पण त्या अधिकारालाही एक पॉईंट आहे. मॅन हॅज ट्रान्सफर्ड ऑल ऑफ हिज नॅचरल राईट एक्सेप्ट वन, दॅट इज राईट टू लाईफ ऑर सेल्फ प्रिझर्वेशन. आपण राज्याला सगळे अधिकार, अमर्यादित अधिकार जे आपल्याकडे होते ते दिलेले आहेत. एक अधिकार सोडून, तो कुठला? स्वतःला संरक्षित करण्याचा किंवा जगण्याचा अधिकार सोडून. म्हणजे जगण्याचा अधिकार हा
सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे. हा अधिकार सोडून आपण सगळे जे आपले अमर्यादित अधिकार होते ते सगळे आता राज्याला दिलेले आहेत. इट इज ऑब्लिगेशन ऑफ स्टेट टू प्रोटेक्ट दिस राईट ऑफ मॅन अँड इफ स्टेट फेल्स मॅन हॅज राईट टू रेजिस्ट द स्टेट. आता ही राज्याची जबाबदारी आहे की माणसाच्या त्या राईटचा जो जगण्याचा अधिकार आहे त्याची काळजी घेणे, आणि याच्यात जर पूर्ण नाही करू शकले तर माणसाला अधिकार आहे राज्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स करण्याचा. हॉब्स म्हणतो सेल्फ प्रिझर्वेशन इज अ सुप्रीम राईट. सेल्फ प्रिझर्वेशन, स्वसंरक्षण करणे हे सुप्रीम राईट आहे. मॅन हॅज राईट टू किल अदर पर्सन फॉर सेक ऑफ सेल्फ प्रिझर्वेशन ऑफ हिज लाईफ ऑर इन सेल्फ डिफेन्स. हॉब्स हा सेल्फ डिफेन्समध्ये दुसऱ्याला मारून टाकण्याचं सुद्धा समर्थन करतोय. हॉब्सने सार्वभौमत्वाची एक थेअरी दिली आहे. मग त्याच्यानुसार आपण बघू की सार्वभौम म्हणजे काय. सोव्हरॅनिटी इज सुप्रीम पॉवर. हॉब्स म्हणतो सार्वभौमत्व हेच सर्वोच्च सत्ता आहे. हेन्स इन पर्टिक्युलर टेरिटरी अँड पीपल लिव्हिंग इन दॅट टेरिटरी देअर कॅन बी ओनली वन सॉव्हरेन अँड दॅट इज स्टेट. म्हणजे पर्टिक्युलर टेरिटरीमध्ये किंवा समाजामध्ये आता सार्वभौम सत्ता कुणाकडे असणार आहे, तर फक्त आणि फक्त राज्याकडे असणार आहे. अजून कुणालाही कुठल्याही प्रकारची अशी सार्वभौम सत्ता मिळणार नाही. बेसिस ऑफ सोव्हरॅनिटी. मग कशा प्रकारे ही सार्वभौम सत्ता मिळणार आहे, तर मॅन हॅज ट्रान्सफर्ड ऑल ऑफ हिज नॅचरल राईट्स एक्सेप्ट राईट टू लाईफ. कारण माणसाने स्वतःच त्याचे सगळे नैसर्गिक अधिकार जे अमर्यादित त्याला होते ते सगळे राज्याला हस्तांतरित केले आहेत. त्याच्यामुळे राज्यच फक्त सार्वभौम सत्ता आता आपल्याला बघायला मिळते. आता काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या सार्वभौमतेच्या. आपण काही विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात. तर सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर परमनन्स, कायमता. इट इज परमनंट ट्रान्सफर ऑफ पॉवर फ्रॉम पीपल टू स्टेट. म्हणजे जी अमर्याद सत्ता लोकांकडे नैसर्गिक अवस्थेत होती ती त्यांनी आता राज्याला हस्तांतरित केली आहेत, पण ती आता नेहमीसाठी केली आहे. ते आता ती सत्ता परत मिळू नाही शकत. त्याच्यामुळे ती आता परमनंट ट्रान्सफर झाली आहे. आता त्यांना परत हवी असल्यास ती नाही ते मिळू शकत. त्याच्यामुळे आता सार्वभौम सत्ता ही नेहमीसाठी कुणाकडे असणार आहे, तर राष्ट्रराज्याकडे किंवा राज्याकडे असणार आहे. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे सार्वभौमतेची, ती आहे इंडिव्हिजिबल, म्हणजे अविभाज्य. सार्वभौमता जी आहे ती अविभाज्य आहे. म्हणजे एकच सार्वभौम सत्ता असणार आहे, ती कोणाकडे असणार आहे, राज्याकडे. त्यामध्ये विभाजन होणार नाही किंवा दुसऱ्या कोणामध्ये तेवढी सत्ता डिवाइड केली जाणार नाही. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय म्हणतो हॉब्स, लॉ इज कमांड ऑफ सॉव्हरेन. सॉव्हरेन हॅज अल्टिमेट पॉवर टू मेक्स लॉ. कायदे बनवण्याचा जे सार्वभौम अधिकार आहे किंवा जो मेन अधिकार जो आहे कायदे बनवण्याचा, तो फक्त सार्वभौम सत्ता ज्याच्याकडे आहे, म्हणजे राज्यालाच बनवण्याचा तो अधिकार असणार आहे. नो बडी इज अलाउड टू डिसओबे द लॉ. कायद्याचा विरोध करणं किंवा पालन न करणं याचा अधिकार कोणालाच नाही आहे. स्टेट हॅज पॉवर टू पनिश दोज हू डू नॉट फॉलो द लॉज मेड बाय द स्टेट. जर राज्याने तयार केलेले कायदे कोणी पालन करत नसेल तर राज्याला शिक्षा देण्याचा पण अधिकार आहे. ओनली स्टेट हॅज मोनोपोली टू यूज द फोर्स. नो अदर पर्सन इज अलाउड टू यूज द फोर्स. म्हणजे राज्य शक्ती यूज करू शकतं. जर एखादा माणूस कायद्याचं पालन करत नसेल तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला दिसतं की आपण पोलीस पॉवर यूज करू शकतो. तर ही पोलीस पॉवर यूज करण्याची मक्तेदारी कोणाकडे आहे, तर फक्त राज्याकडे आहे. दुसरा कुठलाही माणूस, संस्था, संघटना ही या सत्तेवरती कुणाची किंवा शक्तीवरती मक्तेदारी नाही. ओनली स्टेट विल हॅव पोलीस पॉवर. आता हॉब्सने कायद्याची थेअरी दिलेली आहे ज्याला आपण हॉब्स थेअरी ऑफ लॉ असं म्हणतो. त्याच्यामध्ये नॅचरल लॉ आहे. तर नॅचरल लॉ कुठून येतो, तर माणसाच्या विचारांमधनं येतो, बुद्धीमधनं येतो. त्याला म्हणतात नॅचरल लॉ. हा पहिला प्रकार झाला कायद्याचा. दुसरा प्रकार आहे कस्टमरी लॉ. जे रीतिरिवाजांनी कायदे तयार झालेले असतात किंवा परंपरांनी, त्यांना आपण कस्टमरी लॉ म्हणतो. आणि तिसरा लॉ जो आहे त्याला पॉझिटिव्ह लॉ असं म्हटलं आहे, जे लॉज मेड बाय स्टेट असतात. म्हणजे राज्यांनी बनवलेले जे कायदे असतात त्याला पॉझिटिव्ह लॉ असं म्हटलं आहे. हॉब्स बिलॉंग टू ट्रेडिशन ऑफ पॉझिटिव्ह लॉ अँड अकॉर्डिंग टू हिम लॉ इज कमांड ऑफ सॉव्हरेन. म्हणजे जे लोक राज्यांनी बनवलेल्या कायद्यांचं समर्थन करतात किंवा पॉझिटिव्ह लॉचं समर्थन करतात त्या गटातला आपल्याला हॉब्सचे विचार दिसतात. अकॉर्डिंग टू हॉब्स लॉ इज कमांड ऑफ सॉव्हरेन. म्हणजे कायदे बनवण्याचा अधिकार फक्त हा सार्वभौम सत्ता, म्हणजे जे काय आपण राज्य आहे त्यालाच आहे. कॉव्हनंट्स विदाऊट वर्ड्स आर नथिंग बट वर्ड्स असं हॉब्स म्हणतो. म्हणजे एखादा करार जर आपण करतो आहे आणि ते करार जर तोडल्यावरती शिक्षाच नसेल तर त्या कराराची काही व्हॅल्यू नाही राहत. ओनली लॉ मेड बाय स्टेट इज टू बी ट्रीटेड ॲज लॉ बिकॉज इट कम्स विथ पॉवर ऑफ एन्फोर्समेंट. आणि फक्त राज्यांनी तयार केलेले लॉज हे लॉस आहेत. राज्यांनी जो कायदा दिलेला आहे तोच महत्त्वाचा कायदा आहे.
कारण त्याची अंमलबजावणी करण्याची शक्ती जी आहे किंवा पॉवर जी शक्ती त्याची त्याला जर फॉलो नाही केलं तर त्याच्या अगेन्स्ट शक्ती यूज करण्याचा अधिकार राज्याला आहे. म्हणून राज्याने तयार केलेलाच कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. लुक ॲट द इंटरनॅशनल लॉ, इट इज वीक बिकॉज इट लॅक्स पॉवर ऑफ इन्फोर्समेंट. आपण आंतरराष्ट्रीय कायदा जर बघितला तर तो कुचका किंवा वीक आपल्याला दिसतो. का बरं? कारण त्याचं जर पालन नाही केलं तर कुठल्याही प्रकारची शिक्षा आपण कुठल्याही राज्याला देऊ नाही शकत. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदा हा आपल्याला वीक दिसतो. ही कॉल्स नॅचरल लॉ ॲज आर्टिकल ऑफ पीस ॲज इट लॅक्स अ एन्फोर्समेंट पॉवर. हॉब्स हा नैसर्गिक कायदा जो आहे, नैसर्गिक अवस्थेचा, त्याचा विरोध करतो. कारण त्याची अंमलबजावणी किंवा त्याची सुरक्षितता त्या कायद्याची आपल्याकडे नाही आहे कुठल्याही प्रकारे. म्हणजे नैसर्गिक अवस्थेमध्ये माणसाचे जर अधिकार जे असतील किंवा जे अमर्यादित सत्ता आहे त्याचं जर उल्लंघन झालं तर त्यासाठी त्याची सुरक्षितता देणारी कुठल्याही प्रकारची संस्था आपल्याला राज्यासारखी दिसत नाही नैसर्गिक अवस्थेमध्ये. हॉब्स व्ह्यूज ऑन राईट. इन स्टेट ऑफ नेचर मॅन हॅज ऑल राईट्स. म्हणजे नैसर्गिक अवस्थेमध्ये माणसाला सर्व प्रकारचे अधिकार होते. मॅन हॅड ऑब्सोल्यूट राईट. अमर्यादित सत्ता होती काही पण करण्याची नैसर्गिक अवस्थेमध्ये. हावेवर इन स्टेट ऑफ नेचर नो बडी वॉज इन पोझिशन टू एन्जॉय दिस राईट. नैसर्गिक अवस्थेमध्ये जरी सगळ्यांकडे अमर्यादित सत्ता होती पण ती ते एन्जॉय करू शकत नव्हते, त्याचा ते लाभ घेऊ शकत नव्हते. कारण ते नेहमी असुरक्षितता होती त्यांच्या मनामध्ये की ही सत्ता किती वेळ राहील. त्याची सुरक्षितता देणारी कुठल्याही प्रकारची संघटना किंवा जसं राज्य आहे आपल्याकडे आता अशी प्रकारची संस्था नव्हती. स्टेट ऑफ नेचर माईट वॉज राईट. म्हणजे जे स्टेट ऑफ नेचर होतं नैसर्गिक अवस्था त्याच्यामध्ये बळी तो कानपिळी अशी अवस्था होती. ओनली दोज हू हॅड पॉवर कॅन एन्जॉय राईट्स. ज्यांच्याकडे त्या काळात सत्ता होती, जे बळी होते, शक्तिशाली होते, तेच फक्त त्या अधिकारांचा लाभ घेऊ शकत होते. हॉब्स बिलॉंग टू ट्रेडिशन ऑफ लिगल राईट्स. मॅन कॅन एन्जॉय ओनली दोज राईट्स विच आर ग्रँटेड टू हिम बाय स्टेट. आता माणूस फक्त त्याच अधिकारांचा लाभ घेऊ शकतो जे राज्याने त्याला दिले आहेत. राईट टू लाईफ जसं आहे, ज्याला जे सगळ्यात महत्त्वाचं राईट आहे, ज्यासाठी आपण करार केला, सामाजिक करार माणसाने कशासाठी केला आहे तर राईट टू लाईफसाठी. राईट टू लाईफ इज सुप्रीम राईट गिवन टू मॅन बाय गॉड ऑर नेचर. हे जे जगण्याचा जो अधिकार आपल्याला दिला आहे निसर्गाने किंवा देवाने, हा सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोच्च अधिकार माणसाचा आहे. स्टेट कॅनॉट डिप्राईव्ह अ पर्सन फ्रॉम हिज लाईफ टू सेल्फ प्रिझर्वेशन इन अन आर्बिट्री मॅनर ऑर एक्सपेक्ट टू प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. इथे हॉब्स म्हणतो माणसाचा जो जगण्याचा अधिकार आहे किंवा स्वरक्षण, स्वतःचं संरक्षण करण्याचा जो अधिकार आहे ते राज्य माणसापासून हिसकावून नाही घेऊ शकत किंवा आर्बिट्री मॅनरमध्ये कुठल्याही प्रकारे त्याला न कळवता. किंवा आपण बघतो की फाशीची शिक्षा जर द्यायची असेल तर ती प्रोसिजर, लॉच्या प्रोसिजरने त्याचा जीव घ्यावा लागेल. त्यांनी एखादी गोष्ट चुकीची केली असेल तर ती कायद्यात जर बसत असेल तर त्याला त्याचा जीव वापस घेण्याची जी पॉवर आहे ती राज्याकडे आहे. लिबर्टी इज व्हेअर लॉ इज सायलेंट. हॉब्स हे एक स्टेटमेंट हॉब्सचं फेमस आहे. कशाबद्दल? स्वातंत्र्याबद्दल. इन स्टेट ऑफ नेचर मॅन हॅड ऑब्सोल्यूट लिबर्टी. आपण बघितलं की निसर्ग अवस्थेमध्ये माणसाकडे अमर्यादित स्वातंत्र्य होतं. जे काही करायचं असेल टू डू वॉट एव्हर मॅन वॉन्टेड टू डू. काहीही करायचं असेल तर त्यासाठी त्याच्याकडे अमर्यादित स्वातंत्र्य होतं. पण सुरक्षितता होती का? नव्हती. ॲब्सोल्यूट लिबर्टी हॅज रिझल्टेड इन टू सिच्युएशन ऑफ अनार्की. नैसर्गिक अवस्थेमध्ये ह्या अमर्यादित स्वातंत्र्यामुळे काय तयार होते तर अराजकता तयार होते. टू कम आउट ऑफ स्टेट ऑफ अनार्की, या अराजकतेच्या बाहेर यायसाठी काय करतो माणूस तर एक सामाजिक करार करतो आणि राज्य तयार करतो आणि आपले जे अमर्यादित अधिकार किंवा अमर्यादित शक्ती आहे ती सगळी राज्याला हस्तांतरित करतो. नाऊ स्टेट इमर्ज्ड ऑब्सोल्यूट. आता जी अमर्यादित सत्ता आहे किंवा शक्ती आहे ती कुणाकडे आहे? राज्याकडे आहे. व्हेन स्टेट एक्झिस्ट मॅन हॅज नो लिबर्टी. आता राज्य असल्यामुळे माणसाकडे ती अमर्यादित स्वतंत्र किंवा सत्ता राहिलेली नाही. मॅन हॅज नो लिबर्टी बट टू ॲक्ट ॲज पर लॉ. आता त्याला त्याच्या स्वतःच्या स्वातंत्र्याने जगायचा अधिकार राहिलेला नाही तर कायद्यांनी, राज्यांनी तयार केलेल्या कायद्यांनी त्याला जगावं लागणार आहे. स्टेट ऑल्सो हॅज पॉवर टू पनिश दोज हू डू नॉट ॲक्ट ॲज पर लॉ. आणि जर कुणी ह्या राज्यांनी दिलेल्या कायद्यानुसार जर जगत नसेल किंवा कायद्यांचं पालन करत नसेल तर राज्याला पनिश करण्याचा पण अधिकार आहे, शिक्षा देण्याचा. हॉब्स इज नॉट सपोर्टर ऑफ लिबर्टी, ही इज रॅदर फेअरफुल ऑफ लिबर्टी. हॉब्स हा अमर्यादित स्वातंत्र्याचा समर्थन करत नाही कारण तो त्या गोष्टीला घाबरतो. हॉब्स प्रिफर ऑर्डर अँड सिक्युरिटी ओव्हर लिबर्टी.
हॉब्स हा योग्य चांगली स्थिती आणि सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देतो अमर्यादित स्वातंत्र्यापेक्षा. हॉब्स जो आहे ही इज वन ऑफ द मोस्ट कॉन्ट्रावर्शियल थिंकर. हॉब्सवरती खूप साऱ्या कॉन्ट्रावर्सीज झालेल्या आहेत. त्याचं जे पुस्तक आहे लेवियाथन त्याच्यावरती चर्चनी बॅन केलेलं होतं. इट वॉज ऑल्सो बर्ट इन युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. हॉब्स जो आहे हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा स्टुडंट होता आणि याचं पुस्तक लेवियाथन जे फेमस बुक आपण बघितलं ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाळलं गेलं होतं. त्या काळात आपण तिथे बघितलं यादवी युद्ध सुरू होतं. जे इंग्लंड होतं ते मिडिवल स्टेजमधून मॉडर्न स्टेजमध्ये येत होतं. त्याच्यामुळे लेवियाथन जे आहे पुस्तक हॉब्सचं त्याच्यामध्ये त्याला खूप क्रिटिसिझम झालं. ही हॅज सबऑर्डिनेटेड द चर्च अंडर द स्टेट. चर्च जे आहे त्या काळातलं चर्च किंवा आपण धर्मसंस्था जी आहे त्याला लिटरली हॉब्सने राज्यसंस्थेच्या खाली राज्यसंस्थेला सार्वभौम शक्ती हॉब्सने दिली. त्याच्यामुळे चर्चनी किंवा लोकांनी या लेवियाथनचं खूप क्रिटिसिझम केलेलं आपल्याला दिसतं. बरेच थिंकर होब्सला क्रिटिसाइज करतात, पण होब्सचं जे पर्पज होतं ते राज्याच्या उत्पन्नाचा किंवा स्त्रोतचा इतिहास देणं असं नव्हतं. हिज ओनली पर्पज वॉज टू गिव्ह थेरी ऑफ सोव्हरॅनिटी ऑफ स्टेट. राज्याच्या सार्वभौम शक्तीची जी थेरी आहे ह्या थेरीज मांडण्याचा हॉब्सचा उद्दिष्ट होता. विदाउट लेवियाथन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ मॉडर्न स्टेट सिस्टम. आपल्याला जर लेवियाथनचं महत्त्व माहीत करून घ्यायचं असेल तर आधुनिक राज्यसंस्था जी आहे त्याचे जे तत्त्व आहेत ते त्या लेवियाथनवरती आपल्याला बेस्ड दिसतात. ही इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट पॉलिटिकल फिलॉसॉफर. एक उच्च दर्जाचा राजकीय तत्त्वज्ञानी म्हणून आपण होब्सला ओळखतो. इवन कार्ल मार्क्स हेल्ड दॅट ही वॉज फादर ऑफ ऑल ऑफ अस. अशा प्रकारे आपण हॉब्सचं एक छान प्रकारे ॲनालिसिस केलेलं आहे. वसुदैव कुटुंबकम, द अर्थ इज फॅमिली, सो इट इज कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट अवर फॅमिली टुगेदर. वसुदैव कुटुंबक म्हणजे जे अर्थ आहे हे पूर्ण ही आपली एक फॅमिली आहे आणि आपली सगळ्यांची आता या फॅमिलीच्या प्रती काय जबाबदारी आहे तर हिची सुरक्षा करण्याची, याला वाचवण्याची.